आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। काय होतं ना की साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये ॲन्युअल डे, स्पोर्ट्स डे, रिक्रिएशन डे असं बरेचसे दिवस साजरे केले जातात आणि त्याच्यानंतर येतो तो फेब्रुवारी महिना। तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे साधारण परीक्षेचे महिने हे असतात आणि मग होतं काय की ह्या परीक्षेचा ताण बऱ्याचदा घेतला जातो। प्रत्येक परीक्षेचा ताण हा असतो, पण त्यातून पुन्हा 10वी 12वी म्हणजे आता काय आयुष्याला मार्ग देणारी किंवा आयुष्याला दिशा देणाऱ्या परीक्षा असं सगळं आपण विचार करून ठेवल्यामुळे 10वी आणि 12वी जे विद्यार्थी जे असतात त्यांच्यावर खूप ताणतणाव असतो आणि मग किती मार्क मिळाले पाहिजे, स्पर्धात्मक युग आहे। मग एक अर्ध्या मार्कासाठी सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल त्यासाठी चढाओढ असते आणि मग ती घोकमपट्टी करणं, परीक्षेची तयारी करणं, परीक्षेचा तो ताण असणं हा फक्त त्या पाल्यावर न राहता पालकांवर सुद्धा तो येतो आणि मग अख्खं कुटुंबच, अख्खं घरच परीक्षामय होऊन जातं। काही अंशी खरं आहे, म्हणजे परीक्षेचा ताण अजिबात आला नाही पाहिजे असं नाही। परीक्षा आहे म्हटल्यावर थोड्या काही प्रमाणात ताण येणारच आणि तो योग्यसुद्धा आहे। डॉक्टर शुभांगी पारकर ज्या सायकॅट्रिस्ट आहेत त्यांनी याविषयी मार्गदर्शनपर असा जो लेख लिहिला होता, तरुण भारतमध्ये तो प्रसिद्ध झाला होता। तर त्या लेखामध्ये त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे। पाल्यांना आणि पालकांना दोघांनाही ते मार्गदर्शक ठरू शकेल असं मला वाटलं आणि म्हणून मी हे आज तुमच्याशी शेअर करते आहे। तेव्हा ते त्यांच्या लेखांमध्ये असं म्हणतात की परीक्षेची चिंता हा एक प्रकारचा आपल्या कामगिरीविषयक ताण आहे, जो परीक्षापूर्वी, परीक्षेच्या दरम्यान आणि परीक्षानंतरही उद्भवतो। त्यामुळे अनेकदा डोकेदुखी, मळमळ अथवा थकवा असे शारीरिक लक्षणं आपल्याला दिसतात। त्याच्याचबरोबर भीती, चिडचिडेपणा, कमी आत्मविश्वास यासारख्या भावनिक प्रतिक्रियासुद्धा आपल्याला दिसून येतात। परीक्षेची चिंता म्हणजे काय? तर अनेकांना असं वाटतं की परीक्षेची भीती केवळ जास्त विचार करणं आहे, परंतु विज्ञान असं सांगतं की एक शारीरिक स्थिती आहे, म्हणजे फिजिओलॉजिकल कंडिशन आहे। तुम्हाला जेव्हा ताण येतो तेव्हा तुमचं शरीर फाईट ऑर फ्लाईट या मोडमध्ये जातं आणि त्यामुळे शरीराला अतिरिक्त ताण आणि अस्वस्थता निर्माण होते। विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे परीक्षेसंबंधित ताणाचा अनुभव येतो। त्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो, जसं की अपयशाची भीती आणि त्याचे संभाव्य परिणाम, पालक, शिक्षक किंवा समवयस्कर यांच्याकडून येणारा दबाव, पीअर प्रेशर जे आपण म्हणतो, स्वतःकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, आपल्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत, अभ्यासाच्या चुकीच्या सवयी किंवा अपुरी तयारी, परीक्षामधील पूर्वींचे नकारात्मक अनुभव किंवा शिकण्यासाठी वैयक्तिक काही अडचणी असतील, जसं काय समजा ऑटिझम वगैरे असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ताण निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक तणावाचा अनुभव हा वेगळा असतो। काही विद्यार्थ्यांसाठी हा ताण हा तात्पुरता असतो, तर काही जणांसाठी परीक्षेच्या चिंतेचे प्रभावीपणे व्यवस्थापन जर केलं गेलं नाही तर तो ताण असह्य होतो आणि त्यांची कामगिरी बिघडते। शाळेपासून दुरावा निर्माण होतो, पालकांवर राग येतो, दीर्घकालीन मानसिक आरोग्य समस्यासुद्धा त्यातून उद्भवू शकतात। ही समस्या जगभरात अत्यंत सामान्य आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे आहे असं नाही, तर जगभरात ही आपल्याला समस्या आढळून येते आणि काही वेळेला त्यातून ड्रॉपआउटसुद्धा होतात। परीक्षा मुलं शिक्षणातून ड्रॉपआउट होऊ शकतात। हे समस्या अत्यंत जरी आपण सामान्य असलं असं म्हटलं तरीसुद्धा त्याबद्दल विशेष लक्ष देणं हे गरजेचं आहे। होतं काय तर एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूण परीक्षेच्या निकालामध्ये अडचणी येतात आणि मेंदूचा जो भाग आपली माहिती साठवत असतो तो तणावामुळे आकुंचन पावतो आणि आपण कितीही वाचलं तरी ते लक्षात राहत नाही। परीक्षेच्या वेळी ब्लँक होणं अतिचिंतेमुळे ते होतं असं संशोधनानुसार सिद्ध झाले आहे।
भावनिक क्लेश हे केवळ अपयशालाच कारणीभूत ठरत नाहीत, तर विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट सुटण्याला सुद्धा ते कारणीभूत होतात. मगाशीच आपण म्हटलं की काही विद्यार्थी ड्रॉपआउटसुद्धा होऊ शकतात. परीक्षेच्या चिंतेची लक्षणं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळी दिसून येऊ शकतात, पण एक सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणं म्हणजे शारीरिक लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणं, मूर्छा आल्यासारखं वाटणं, चिंतेमुळे पॅनिक अटॅकही येऊ शकतो. त्यामध्ये तीव्र भीती आणि अस्वस्थता अचानक सुरू होते आणि तुम्हाला श्वास घेता येत नाही, हृदयविकाराचा झटका येत आहे असं वाटू लागतं. भावनिक लक्षणांमध्ये ताण, तणाव, भीती, असहाय्यता, निराशा या भावना, नकारात्मक भावना निर्माण होतात. आत्मदोषात पण होतं, मलाच हे अपयश काय येतं आहे, असहाय्य वाटणं होतं, मन सुन्न होतं आणि विचारांची गर्दी होते आणि कन्फ्युजन निर्माण होतं. वर्तनात्मक लक्षणांमध्ये लक्ष केंद्रित करायला अडचण येते, आठवण्याची अडचण येते, नकारात्मक विचार येतात, स्वतःशी इतरांशी तुलना करणं सुरू होतं आणि मग कामात दिरंगाई करणं. परीक्षेच्या तणावाच्या इतर लक्षणांमध्ये मित्रापासून आणि तुमच्या आवडत्या गोष्टीपासून दूर राहणं, चिडचिडेपणा, उदास, गोंधळल्यासारखं वाटणं हे लक्षणं आपल्याला दिसून येतात. परीक्षेची चिंता का बरं आपण करतो ते जर आपण विचार केला तर काही कारणं आपल्याला आढळून येतात. अपयशाची भीती हे त्यातलं एक मोठं कारण असतं. परीक्षेत चांगले गुण जर मला मिळाले नाही तर अशी अपयशाची भीती. तयारीचा अभाव, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्याने अजिबात अभ्यास झाला नाही असं वाटून चिंता आणि गोंधळल्यासारखं वाटू लागतं. परीक्षेत खराब कामगिरीचा इतिहास, समजा पूर्वी मी परीक्षेत नापास झालो असेल किंवा मला यश मिळालं नसेल तर त्याची हे कारण आपल्याला परीक्षेची चिंता निर्माण करू शकतं. उच्च दबाव, एकतर काय होतं की आपल्याला आपल्या पालकांकडून किंवा आपल्या समवयस्करांकडून एक दबाव असतो की तू म्हणजे काय एवढे मार्क मिळवणारच. मग हा जो दबाव आहे तो सुद्धा आपल्या परीक्षेबद्दल चिंता निर्माण करू शकतं. परिपूर्णतावाद म्हणजे असं की मला असं उच्च कामगिरी केलीच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं आणि हे जर आपण असं जर आपण केलं तर त्यामुळे सुद्धा परीक्षेबद्दल चिंता निर्माण होऊ शकते. आजच्या काळात शिक्षण महाग झाल्यामुळे पालकांचा दबाव आणि स्पर्धा वाढली आहे. परीक्षेचा हंगाम आहे तेव्हा ह्या परीक्षेच्या हंगामात पालकांनी आणि पाल्यांनी याबद्दल दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. करायचं काय, पण माझ्यावर उपाय काय बरं, तर परीक्षेची आधीपासून तयारी करायला सुरुवात करायची. अभ्यासाचं नियोजन योग्य प्रकारे करायचं, त्याच्यामुळे सुद्धा परीक्षेचा ताण कमी होऊ शकतो. पौष्टिक आहार घेतला पाहिजे. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा ते योग्यपणे पाणी प्यायलं पाहिजे. भूक लागली की आपण फास्ट फूड न खाता पौष्टिक आहार घेतला पाहिजे. रात्रीचं जेवण वेळेवर घेऊन रात्रीची झोप योग्य प्रकारे होणं अत्यंत गरजेचं असतं, त्यामुळे पुरेशी झोप ही घ्यायला हवी. आता आपल्याला या तणावाला सामना करण्यासाठी मूलभूत पद्धतीचा काय काय वापर करायचा, तर एक म्हणजे आपल्यासमोर कितीही समस्या किंवा कामं असली तरी एक दिवस फक्त 24 तासांचा असतो हे लक्षात ठेवूया. माणूस म्हणून आपल्याकडे मूलभूत गरजा ज्या आहेत त्याकडे दुर्लक्ष न करता काम करण्यासाठी मर्यादित तासही असतात, तेव्हा तुम्ही या काही तासात तुमचे सर्वस्व दिले आणि आपण जर पावलं उचलली तर परिस्थिती बदलणं शक्य आहे. एकतर अभ्यासातील समस्या ओळखा, त्या आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे धोरणं आखायची. पर्यायांचा आढावा घेणं, सर्वोत्तम अभ्यास पद्धती आपण निवडावी. पर्यायांची कृती करून परिणामांचे मूल्यांकन करणं, इव्हॅल्युएशन, आपण जी पद्धत निवडली आहे ती योग्य आहे का याबद्दल मधून इव्हॅल्युएशन करणं. गरजेनुसार नवीन पर्यायांचा विचार करून प्रक्रिया पुढे पुन्हा करणं. म्हणजे समजा एक पर्याय आपण निवडला आहे, इव्हॅल्युएशनमध्ये लक्षात आलं की नाही बाबा हे काहीतरी बरोबर नाही आहे, तर दुसरा पर्याय काय आहे, मी कुठल्या प्रकारे करू शकतो किंवा करू शकते याचा विचार करणं आणि त्याप्रमाणे कृती करणं. मानसिक
प्रक्रिया जी आपल्या असते, प्रतिक्रिया जी असते मानसिक, ती बदलणं अत्यंत गरजेचं आहे. कितीही प्रयत्न केले तरी आपल्या मार्गात येणारी प्रत्येक परिस्थिती आपण बदलू शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी या आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. समस्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण त्याप्रमाणे बदलला पाहिजे. स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. नकारात्मक विचारांना जागा आपण द्यायचीच नाही, नेहमी सकारात्मक विचार करायचा. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, आता नकारात्मक विचार म्हणजे काय, तर जर मी या परीक्षेत नापास झालो तर मी पूर्णपणे अयशस्वी ठरलो. पण याचा सकारात्मक विचार असा की मी नापास होणार की नाही हे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. मी परीक्षेत तयारी करणार आहे आणि जर परीक्षेत मी नापास झालो तरी त्याचा अर्थ असा नाही की मी निरुपयोगी आहे किंवा अपुरा आहे किंवा परीक्षाचा निकाल हा म्हणजे माझं आयुष्याचं ध्येय आहे. असं न करता परीक्षेत चुकून नापास जरी झालो तरी माझं आयुष्य संपत नाही आहे. दुसरा मार्ग त्यातून आपण काढू शकतो, पुन्हा परीक्षा देऊ शकतो. त्याला बरेच पर्याय आहेत, उपलब्ध आहेत. असा सकारात्मक विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि शारीरिक आरोग्याकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष करणं कामा नये. कारण काय, आपण खूप अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळी नेमकी आजारी पडलो तर उपयोग नाही ना. त्यामुळे शारीरिक काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण शांत सकारात्मक विचारांनी आपला अभ्यास आणि आपली तयारी चालू ठेवली पाहिजे. आणि अज्ञात प्रश्नांची भीती मात्र ठेवायची नाही. असं झालं तर, तसं झालं तर, परीक्षेच्या वेळेला नेमका मी नाही पोचू शकलो तर, किंवा परीक्षेच्या वेळी जर असं काही झालं तर, अज्ञात गोष्टी आहेत त्याबद्दल उगीच भीती बाळगायची नाही. त्यामुळे परीक्षेच्या आधी काय करावं, तर परीक्षेच्या आदल्या दिवशी चांगली झोप घेऊया. 7 ते 8 तास किंवा 9 तास झोप होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुरेशी झोप घेतली तर स्पष्टपणे विचार करण्याची आणि चिंतेचा सामना करण्याची आपली क्षमता नक्कीच सुधारते. एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी काहीतरी खा. शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी पाणी सोबत ठेवून मधनं पाणी पीत जा. जास्त कॅफेन टाळा. तुम्ही जागे राहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप जर कॉफी वगैरे पीत असाल तर तुमच्या मज्जासंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व साहित्य म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याकडे पेन्सिल, पेन आणि इतर जे स्टेशनरी लागते ती योग्य प्रकारे आपण घेतली आहे ना, याची काळजी घेतली पाहिजे. एकाग्रतेला मदत करण्यासाठी प्रेरणादायी सुविचार आठवा. शांत आणि परिचित संगीत ऐका. परीक्षेला आत्मविश्वास डळमळू देऊ नका. लक्षात ठेवा, तुमचा आत्मसन्मान आणि बुद्धिमत्ता एका परीक्षेतील तुमच्या कामगिरीवर अजिबात अवलंबून नाही आहे. तुमची चिंता उत्साहात बदलण्याची स्वतःला प्रोत्साहन द्या. त्यामुळे परीक्षेच्या दरम्यान शांत राहा. पोटातून खोल श्वास घ्या. शरीरातील विविध स्नायू गट आकुंचित करा आणि नंतर सैल सोडा. डोळे मिटून 10 पर्यंत आकडे मोजा. प्रेरणादायी सुविचार, श्वास तंत्र हे तुमच्या समर्थकांचे फोटो अंतर्मनात आठवा. संशोधनातून असं दिसून आलं आहे की कुबड काढून बसण्याऐवजी ताठ बसल्यावर खांदे सैल ठेवल्याने लोकांचा आत्मविश्वास वाढतो. तो स्वतःबद्दल अधिक सकारात्मक विचार करतात आणि अधिक शक्तिशाली, आत्मविश्वासपूर्ण आणि ठामपणा येण्यासाठी त्याची मदत होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता ही शत्रू नसून ती एक ऊर्जा आहे. तिला उत्साहात बदलण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन द्या. विज्ञानाची साथ आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही परीक्षेला आत्मविश्वासाने नक्कीच सामोरे जाऊ शकतो. तर हा सकारात्मक विचार, ही सांगितलेली काळजी, हे सांगितलेले मार्गदर्शक तत्व आपण नक्की लक्षात ठेवूया. पालकांनी आणि पाल्यांनी यांनी दोघांनीही हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे जर येणाऱ्या परीक्षेला आपण सामोरं गेलो तर जास्त चांगल्या प्रकारे शांततेने आणि गोंधळ न होता आपण आपली परीक्षा देऊ शकू. तर मंडळी, ही परीक्षेसाठी परीक्षापूर्वीची तयारी आणि मार्गदर्शक तत्व तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. तुम्हाला जर आवडलं असेल तर इतरांनाही
पाठवा. तुम्ही हे नक्की आवडलं असेल तर लाईक करा. इतरांना म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्याचा उपयोग व्हावा यासाठी शेअर करा. आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा, ही विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.